स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। प्रभाग 13 से शिवसेना शिंदे गट और भारतीय जनता पार्टी और रिपाई महायुक्ति अधिकृत व लोकप्रिय उम्मीदवार का जाहिर प्रचार भव्य पद रैली का आयोजन। हम आपको बता दें कि दांडेकर मनीषा सुनील मैडम जो है कि से चुनावी मैदान में उतरी हैं, तो वहीं पे आमदार श्री रुपेश दादा महात्रे साहब की जो मिसेज हैं सौभाग्यवती सुचिता रुपेश महात्रे ब से हैं। तो वहीं पे आपको बता दें कि सौभाग्यवती असीमता प्रभुदास नाइक मैडम क से चुनावी मैदान में उतरी हैं और माझी नगर सेवक श्री बालाराम मधुकर चौधरी साहब ड से चुनावी मैदान में उतरे हैं। हम आपको बता दें कि इस अवसर पर शिवसेना शिंदे गट के उप नेता माननीय श्री प्रकाश पाटिल और आमदार श्री शांताराम मोरे साहब और ज्येष्ठ नगर सेवक माझी माननीय श्री मदन बुआ नाइक साहब और माझी आमदार श्री रुपेश दादा महात्रे साहब, नगर सेवक संजय दादा महात्रे साहब के साथ साथ आप देख सकते हैं कि वहाँ पे हजारों के तादाद में लोग रैली में शामिल हुए थे और घर घर जा कर के लोगों से वोट करने के लिए अपील कर रहे थे उनके अपने निशानी पे। तो वहीं हम आपको बता दें कि जनता का प्रतिसाद बहुत ही अच्छा मिल रहा था। लोगों ने उम्मीदवारों का आरती किया, फूलों का बारिश किया और आप देख सकते हैं कि वो गांव जो है बहुत लंबा लंबा जाना पड़ता है। तो देख सकते हैं कि सभी जो है पैदल ही घर घर जा रहे हैं। तो चलिए हम मान्यवरों को सुनते हैं। वैसे किसी और को तो यहाँ चुनकी आने की कोई चांस ही नहीं है। चांस तो ये महायुक्ति के हाथ में ही रहने वाली है। फिर भी देखते हैं, चुनाव है, लड़ाई तो होगी ही। विजय करा, आपने निशान आने वाले 15 तारीख को तीर कमान अपने चारों विजय करा। दादा, आप लोग शिंदे गट शिवसेना पार्टी से यहाँ प्रचार रैली में आए हैं, कैसा प्रतिसाद मिल रहा है? तो पूरा 100%। क्या लगता है कि ये जो पार्टी है चुन के आने वाली है? हमारा पूरा पैनल है। नको सांगितलं तिला आने वाले 15 तारीख को
भाजपा महायुतीच्या चारही उमेदवारांना बहुमतांनी विजयी धन्यवाद. चाळीस वर्षापासून शिवसेनेचा मतदारसंघ आहे आणि तो काली होता, आजही राहील, भविष्यातही राहील. सुनील दांडेकर, वार्ड क्रमांक 13B मधून सुचिता रुपेश म्हात्रे, वार्ड क्रमांक 13K मधून अस्मिता प्रभुदास नाईक, वार्ड क्रमांक 13D मधून बाळाराम मधुकर चौधरी, हे 4 उमेदवार शिवसेनेचे रिंगणात उतरलेले आहेत. याचं उत्तर 16 तारखेला मिळेल तुम्हाला. सर, आज जनसैलाब देखने को मिला, ये जनसैलाब वोट में बदली हो गई. जो साथ में वो साथ में रहेगा. म्हणजे तुम्हाला पहिलेच सांगितलं 16 तारखेला रिझल्ट मिळेल. याचा सुरुवातीपासून 13 नंबरचं प्रचाराची जी मंदिरामध्ये नमस्कार करून जी सुरुवात झाली, तर ते दिवसभराचा जो प्रचार करत असताना लोकांचा जो या वार्ड मधला प्रतिसाद 13 नंबर मधला पाहिल्यानंतर स्वाभाविकच हे तिन्ही उमेदवार जे आहेत, 4 उमेदवार जे आहेत, ते 4 उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील. त्याचं कारण या प्रभागामध्ये सन्माननीय माजी नगराध्यक्ष मदनबुवा नाईक यांनी या प्रभागामध्ये विकासाची केलेली कामं, आमदार रुपेश म्हात्रे यांनी केलेली कामं, तिकडे बाळाराम चौधरींच्या माध्यमातून झालेली कामं जी आहेत, आणि या प्रभागामध्ये पूर्णपणे दिवसभर प्रचार करत असताना सगळे रस्ते जे आहेत कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आणि चांगल्या दर्जाचे रस्ते आहेत. आणि म्हणून पुढे सुद्धा जो काय विकासासाठीच या प्रभागामधलं काम जे आहे ते 4 उमेदवार आणि मदनबुवा नाईक साहेब, रुपेशजी म्हात्रे माजी आमदार, आणि त्याचबरोबर या प्रभागामध्ये जे 4 निवडून येणारे नगरसेवक यांच्या माध्यमातून खूपच काम चांगलं, आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या शहरासाठी आणि खास करून या प्रभागासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणाचा निधी विकासासाठी दिलेला आहे. आणि म्हणून स्वाभाविकच आहे का इतर जे कोणी लोक निवडणुकीमध्ये निवडणूक लढत आहे, लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे, परंतु शिवसेनेला या प्रभागामध्ये, या शहरामध्ये केलेला विकासाच्या वर मतं मागण्याचा आणि निवडून येण्यासाठीच जमेची बाजू आहे. आणि म्हणून पूर्ण खात्री आहे का या शहरामध्ये शिवसेना 20 उमेदवार लढत आहे. त्याच्या याच्यामध्ये 12 सिटिंग आहेत आणि 8 जे आहेत, 2 प्रभाग जे आहेत शिवसेना त्या ठिकाणी सुद्धा लढत आहे. आणि म्हणून महायुती म्हणून भिवंडी महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि आरपीआय आहे. म्हणून या महापालिकेवर जसं एनडीएचं देशामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, आणि तिकडं देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब सरकार जे आहे राज्यामध्ये आहे, तसं भिवंडी महापालिकेमध्ये पण महायुतीचा सत्ता येईल आणि त्या माध्यमातून या शहरासाठीच भरीव काम जे आहे ते करता येईल. आणि म्हणून खात्री आहे का जो वातावरण आहे त्या वातावरण पाहताना महायुतीचं सरकार येईल. महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आणि या निवडणुकीचा प्रभाग क्रमांक 13ची आज प्रचार रॅली
आपण सकाळपासून पाहिलं असेल की या प्रचार रॅलीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा उत्साह आणि लोकांकडून चांगला प्रतिसाद देखील आहे। प्रभाग क्रमांक 13 मधील 4 उमेदवार श्री बाळाराम मधुकर चौधरी, सुचिता रुपेश म्हात्रे, अस्मिता प्रभुदास नाईक, मनीषा सुनील दांडेकर हे 4 उमेदवार जे आहेत महायुतीचे उमेदवार आहेत। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय युतीचे हे अधिकृत उमेदवार आहेत आणि या उमेदवारांना जनतेचं चांगल्या प्रकारचं पाठबळ आहे। येणाऱ्या 16 तारखेला हे 4 उमेदवार जे आहेत विजयी होणार आहे। आता समोरचे जे आहेत विरोधक जे आहेत ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आरोप करण्याचा प्रयत्न करत आहे। खरं तर त्यांच्या पायाखालची वाळू आधीच सरकलेली आहे। चार जो पॅनल झालाय हा पॅनल अतिशय स्ट्रॉंग पॅनल आहे। तर 4 सिटिंग सीट आहेत। मागच्या अनेक वर्षांपासून या प्रभागामधल्या जनतेने अनेक वेळा नगरसेवक म्हणून धनुष्यबाणावर मत दिलेलं आहे। नगरसेवक म्हणून निवडून अनेक वेळा मदन बॉस नाईक साहेब असतील, संजय असेल, त्यांच्या बाळाराम चौधरी साहेब असतील, या सर्वांना अनेक वेळा निवडून दिलेलं आहे। त्याचसोबत मला आमदार म्हणून देखील निवडून दिलेलं आहे आणि म्हणून या जनता अतिशय शून्य आहे। समोरच्याने आरोप केलेला आहे की बोगस मतदान आलंय किंवा काय, तर ते पाहण्याचे किंवा त्या संदर्भामध्ये त्यांनी निवडणूक निर्वाचन आयोगाकडे तशा पद्धतीने आक्षेप घेतला पाहिजे होता आणि म्हणून विकासाला मतदान देऊन शिवसेनेला मतदान करावं यासाठी संपूर्ण पॅनलसाठी काय आव्हान करणार, काय सांगणार? आज वार्ड क्रमांक 13चे सर्व उमेदवार प्रथम बाळाराम चौधरी, अस्मिता नाईक, सुचिता म्हात्रे आणि मनीषा दांडेकर या आमच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत। आमचे पक्षाचे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी या आमच्या प्रभागात जी निधी दिलेली आहे, ज्या टेमघर आणि भादवड या दोन्ही गावामध्ये निधी आलेले आहे, या निधीच्या याच्यावरच आज आमचा शिवसेनेचा पॅनल आजच विजय झालेला आहे। भादवड टेमघरपाडा असा हा विजय झालेला आहे। या आपल्या जनतेच्या प्रचार फेरीमध्ये आपल्या लक्षात येतो। आज आमच्या प्रचार फेरीमध्ये कमीत कमी 2000 लोक आहेत। एका माणसाने 5 मतं टाकली तर 10,000 मतदान होतील। अशा पद्धतीने आमचा भरघोस विजयाने आम्ही जिंकून येऊ अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि जिंकणार हाच आमचा विजय आहे असं मी आपल्याला आवडतं।